भारतीय सेना अखिल भारतीयांचा सन्मान आणि आदराचं स्थान, भारतीय सीमेवर तैनात, भारत मातेचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असलेली आणि शत्रूंशी दोन हात करताना देश रक्षणार्थ प्रसंगी प्राणही अर्पण करण्यास सज्ज असलेली भारतीय सेना आणि या भारतीय सेनेची शक्ती वाढवणारी हिम्मत, शौर्य आणि सेवा कार्यात अग्रेसर असलेली ही महार रेजिमेंट। एक अशी रेजिमेंट ज्यांनी युद्ध काळातील आणि सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र आणि अशोक चक्र दोन्ही मिळवलाय। एक अशी रेजिमेंट जिला ऑल इंडिया ऑल क्लास असण्याचा मान मिळालाय। इसवी सन 1917 मध्ये महार 111 ची स्थापना झाली। पुढे ती पंजाब रेजिमेंट मध्ये सामावण्यात आली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात सेना भरती सुरू केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून महार शौर्याला नवी ओळख मिळाली। महार रेजिमेंट भारतीय सेनेची एक इन्फंट्री रेजिमेंट आहे। भारतातील जवळपास सर्वच क्षेत्रातील सर्वच समुदायांच्या सैनिकांना एकत्र करून तयार करण्यात आलेली भारतीय सेनेतील महार रेजिमेंट एकमेव आहे। प्रत्येक युद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सेनेच्या या महार रेजिमेंटनं देशाला 2 सेना प्रमुख दिलेत। अशा महार रेजिमेंटनं शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ 15 डिसेंबर 2018 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागातर्फे विभागाचे मंत्री महोदय माननीय राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित या दिमागदार कार्यक्रमाची सुरुवात झाली सैनिक बँड वादनानं। बँडचा लयबद्ध ध्वनी परिसरात निनादला आणि सारं वातावरण वीररसात न्हाऊन निघालं। त्यानंतर महार रेजिमेंटच्या शौर्य गाथांवर आधारित एक विशेष चित्रफित दाखवण्यात आली। त्यानंतर सुविख्यात गायक अवधूत गुप्ते आणि संचाद्वारे देशभक्तीपर गीतांचा जोशपूर्ण आणि दमदार कार्यक्रम सादर करण्यात आला। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। संदेश से आते हैं हमें तड़पाते हैं, ये चिट्ठी आती है वो पूछे जाती है,
कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। किसी दिल वाली ने, किसी मत वाली ने हमें ये लिखा है, ये हमसे पूछा है। किसी की सांसों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबहों ने, मचलती शामों ने, अकेली रातों में, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने। महार रेजिमेंटच्या गौरव समारंभाच्या निमित्तानं अवधूत गुप्ते यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ एक भीमगीत सादर करून उपस्थितांना आगळी अनुभूती दिली। आज कमी नाही नोटाला, आज कमी नाही नोटाला, आज कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला। आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली, ज्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली, ती कितीक जीवनभर जीवनाची काहिली, ती कितीक जीवनभर जीवनाची काहिली। लय तरासलो आम्ही, काय वाक्य बघा, लय तरासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटाला, लय तरासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटाला, त्या पाण्याच्या घोटाला, त्या पाण्याच्या घोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला। या सादरीकरणानंतर देशसेवेत असताना शत्रूशी 2 हात करताना शहीद झालेल्या वीर जवानांना 2 मिनिटं मौन ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव माननीय दिनेश वाघमारे यांनी प्रारंभी प्रस्तावना केली। महार रेजिमेंटची परंपरा गौरवशाली आहे। या रेजिमेंटचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे। आतापर्यंत झालेल्या अनेक लढायात महार रेजिमेंटचे काम अतुलनीय राहिलेले आहे। 1892 मध्ये महार बटालियन बंद करण्यात आली होती। ब्रिटिश सरकारने सैन्य भरतीत नवीन धोरण स्वीकारून क्लास रेजिमेंट या नावाने नवीन भरती करणे सुरू केले होते। त्यामुळे महार सैनिकांची भरती बंद झाली होती। ब्रिटिश सरकारच्या या धोरणाविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली व धोरणाला विरोध केला। अखेर पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याची अवस्था वाईट झाल्यामुळे महार बटालियनमध्ये पुन्हा सैन्य भरतीला मंजुरी द्यावी लागली आणि हा खऱ्या अर्थाने महार सैन्याचा एक गौरवच म्हणावा लागेल। या महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री महोदय माननीय नामदार राजकुमारजी बडोले आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने हा कार्यक्रम इथे सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी आणि समता प्रतिष्ठानने इथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात देण्यात येणारा एकूण 51 पुरस्कारांपैकी 2 पुरस्कारांमध्ये महावीर चक्र मेडल आणि अनसंग हिरो मेडलसाठी प्रत्येकी 51,000 रुपयाचा धनादेश, 16 वीरचक्र मेडलसाठी प्रत्येकी 31,000 रुपये,
26 सेवा मेडलसाठी प्रत्येकी 21,000 रुपये आणि एक अतिविशेष सेवा मेडलसाठी 16,000, तर 4 विशिष्ट सेवा मेडलसाठी प्रत्येकी 15,000 रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे। या कार्यक्रमातून भावी पिढीला सैन्यात भरती होण्याचे प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच योजना आखण्यात येत आहे। विशेष करून गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र तातडीने सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यानंतर या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना सैन्य भरतीचे प्रशिक्षणची सोय करण्यात येणार आहे। राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस डिफेन्स कमिटीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी या देशामध्ये महार रेजिमेंटची सुरुवात करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला, प्रयत्न केला आणि 1941च्या दरम्यान त्या कमिटीमध्ये काम करत असताना त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला आणि ब्रिटिश सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देशामध्ये महार रेजिमेंटचं अस्तित्व निर्माण झालं। अशा या गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये मग देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये, प्रत्यक्ष युद्धामध्ये असेल, शांततेच्या काळामध्ये असेल, ज्या ज्या वेळेस या देशाला गरज लागली त्या वेळेस महार रेजिमेंटच्या सर्व शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी आपलं शौर्य गाजवलेलं आहे। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री या नात्याने आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या शूरवीराने आपल्या देशाची सेवा केलेली आहे अशा शूरवीरांचा गौरव करण्याचा या ठिकाणी योग आम्हाला लाभलेला आहे। महाराष्ट्र रेजिमेंट शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांच्या या गौरव समारंभाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं समारंभस्थळी आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री माननीय राजकुमार बडोले आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले। त्यानंतर अतिथी आणि मान्यवरांचे पारंपरिकरित्या स्वागत करण्यात आलं। स्वागत समारंभानंतर महाराष्ट्राचे माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय संभाजी पाटील निलंगेकर यांचं मार्गदर्शनपर भाषण झालं। मी सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून एका विषयाबद्दल आभार मानू इच्छितो, कारण आम्हा ग्रामीण भागामध्ये मन आहे सर्वात मोठं भाग्य जर कोणतं असतं तर ते भाग्य म्हणजे भारत मातेचं सेवा करणं, हे म्हणजे सर्वात मोठे भाग्य। आणि त्याचबरोबर मला अशा मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना अशा विभागाची जबाबदारी मिळाली आहे जे माजी सैनिक म्हणून या ठिकाणी माझ्याकडे जे विभाग आहे ज्यांना या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, यांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळेल, त्यासाठी त्यांचाही मनापासून आभार। या प्रसंगी अधिक न बोलता आज या रेजिमेंटमधला एक शहीद सैनिक
मागच्या महिन्यामध्ये 10 नोव्हेंबरला महार रेजिमेंटचा रोहित शिंगाडे हा लातूर जिल्ह्यामधला होता. तो 10 नोव्हेंबरला शहीद झाला आणि शहीद झाल्यानंतर ज्यावेळेस त्याची अंत्यविधी लातूरला झाली त्याच्याबद्दल सांगण्यात आलं तो सियाचीनला होता. -38 डिग्रीमध्ये त्या ठिकाणी तो मिशन मेघदूत यासाठी तो कारवाईत होता. या सैनिकाबद्दल सांगत असताना शहीद रोहित शिंगाडेंनी शहीदानंतर त्याचं अवयदानही केलं. म्हणजे जिवंत असतानाही देशाची सेवा केली आणि शहीदानंतरही त्यांनी एका सैनिकाला जीवदान देऊन देशाची सेवा करण्याचा गौरव या रोहित शिंगाडेंनी ह्या ठिकाणी केला. मी या महार रेजिमेंटच्या या रोहित शिंगाडे आणि त्यांच्या सर्व रेजिमेंटला या ठिकाणी सल्यूट करतो. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय राजकुमार बडोले यांचंही यावेळी मार्गदर्शनपर भाषण झालं. ते म्हणाले, महार रेजिमेंटनं अनेक शौर्य आणि पराक्रम या ठिकाणी केलेले आहेत. मगाशी आमचे दिनेश वाघमारे साहेब प्रास्ताविकामध्ये ते सांगत होते. विशेष म्हणजे या रेजिमेंटनं जनरल सुंदरजी आणि जनरल KV कृष्णराव असे 2 लष्कर प्रमुख आणि 5 राज्यपाल पद भूषवणाऱ्या व्यक्ती या देशाला दिलेल्या आहेत. सुरुवातीला महार रेजिमेंटमध्ये फक्त महारथ सैनिक भरती व्हायचे, पण आता देशातल्या अनेक प्रांतातून अनेक सैनिक यामध्ये सामील होत आहेत. महाराष्ट्रामध्ये बरेच युवक युवती भारतीय सेनेमध्ये निमलष्कर सेवेत दाखल व्हायला उत्सुक असतात, पण या बाबतीत अजूनही मार्गदर्शनाची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत सुद्धा सैनिकी प्रशिक्षण व पोलीस भरती प्रशिक्षण देण्याची मोहीम आम्ही हाती घेत आहोत. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक कल्याणकारी निर्णय घेऊ शकलो. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आणि सैनिक प्रशिक्षण सुरू करणे, विदेशात तरुणांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून त्याच्यामध्ये वाढ करणे, IASच्या प्रशिक्षणासाठी देशातील नामांकित संस्थांमध्ये जी 50 विद्यार्थी पाठवायचे त्याच्यावर 200 प्रशिक्षणार्थी पाठवण्याचा निर्णय या वर्षापासून आम्ही घेतला आहे. मागील काही वर्षापासून महार बटालियनमधील शूरवीरांचा सत्कार करण्याचा विचार सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून होता. या ठिकाणी त्यांचा हा सत्काराचा आणि गौरवाचा समारंभ राज्य शासन या देशामध्ये पहिल्यांदा घेत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन त्याच्यासाठी लाभलं आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या राज्यातील अनेक साहसी युवक व युवतींना प्रेरणा मिळून देश सेवा करण्याकरिता राज्यातील अनेक तरुण मंडळी पुढे येतील असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सामाजिक न्याय मंत्री माननीय राजकुमार बडोले यांचं मार्गदर्शनपर भाषणानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देश रक्षणार्थ उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सैनिकांना पुरस्कार वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांचं मार्गदर्शनपर भाषण झालं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकुमार बडोले यांनी महार बटालियनची आठवण ठेवली आणि महार बटालियनमध्ये शौर्य गाजवणाऱ्यांचा जो सन्मान आहे, त्यांच्या कुटुंबियांचा जो सन्मान आहे, हा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. देशाच्या सीमेवर लढत असताना शूर दाखवणाऱ्या तमाम सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आणि आज
महार बटालियनला पूर्ण झाली आहेत 75 वर्ष. महार बटालियनला पूर्ण झाली आहेत 75 वर्ष, म्हणूनच आम्हाला झालेला आहे फारच हर्ष. कारण ही बटालियन आहे ही अत्यंत शूर असणारी अशा पद्धतीची आहे. महार समाज आहे, हा महार समाज तर शूर आहेच आहे. भीमा कोरेगावचा इतिहास असेल, महार बटालियनचा आपण इतिहास आता पाहिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं माझं सगळ्या तरुणांना आव्हान आहे की सरकारी नोकऱ्या सगळ्यांना मिळतील असं नाही. त्यामुळं आर्मीमध्ये गेल्यानंतर जर मरण आलं तर ते मरण वीर मरण येतं आहे, पण बाहेर मरण आलं तर त्या मरणाला कोणी विचारत नाही. त्यामुळं आर्मीमध्ये आपण भरती व्हा. आणि अशा पद्धतीनं आजच्या त्या दिनी जास्त वेळ न घेता महार बटालियनचा जो इतिहास आहे हा इतिहास जागृत करण्याचं काम आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने, सामाजिक न्याय खात्याच्या वतीने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचं सरकार काम करतं आहे. आणि अनेक अशा पद्धतीचे जे विषय आहेत त्या विषयाला टच करण्याचं जे काम आहे ते काम या सरकारच्या वतीनं होत आहे. त्यामुळं आज इथे महार बटालियनचा इतिहास जो आहे तो उघडा करण्याचं काम, शौर्य गाथा जी आहे ती आपल्यासमोर मांडण्याचं जे काम आहे हे काम राज्य सरकारच्या वतीनं केलेलं आहे. तर त्याबद्दल मी राज्य सरकारचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. सुभाष भामरे, केंद्रीय राज्यमंत्री, संरक्षण विभाग, भारत सरकार यांचंही यावेळी भाषण झालं. आज मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की महार रेजिमेंट शौर्य पुरस्कारासाठी ज्या महावीरांचा गौरव होतोय त्या गौरवाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलंय. संरक्षण राज्यमंत्री म्हणून गेल्या 3 वर्षापासून आमचे जे जवान आहेत वेगवेगळ्या सीमेवर तिथं कार्यरत आहेत. मग ती पाकिस्तान सीमा असेल जवळजवळ 3500 किलोमीटरची, राजस्थानपासनं तर सियाचीनपर्यंत, आणि चायनाची जी बॉर्डर असेल 4200 किलोमीटरची, जे लडाखपासनं तर अरुणाचल प्रदेशपर्यंत जवळजवळ 13 लाख सैनिक कार्यरत आहेत. आणि आज महार रेजिमेंटच्या शौर्यगाथाचा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला जातो आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, माननीय राजकुमार बडोले साहेब आणि कांबळे साहेब यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कारण या 3 वर्षाच्या कालावधीत जेवढ्याही फॉरवर्ड पोस्टिंग आहेत, जिथं जिथं आमचे सैनिक पोस्टेड आहेत त्या पोस्टिंगला जेव्हा मी भेट देतो आणि तिथले जे दृश्य बघतो तेव्हा आम्हाला आमच्या या सैनिकांचा अतिशय गौरव आहे. आणि म्हणून आज इथे जे आमचे महावीर बसलेले आहेत, ज्यांना पुरस्कार मिळतो आणि जे आजही सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात आहे, त्यांना सॅल्यूट करतो. आणि आम्हाला सगळ्या भारतीयांना त्यांचा रास्त अभिमान आहे. आपल्या फोर्सेसची जी नोकरी आहे ती सगळ्यात मोठी सन्मानाची आहे. अतिशय चांगलं करिअर असतं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो, तरुणांना या आणि आपल्या आर्मीमध्ये सामील व्हा. मी CM साहेबांना सांगतो, साधारणतः आमचे सैनिक वयाच्या 40व्या वर्षी रिटायर होतात आणि 40व्या वर्षी अजूनही त्यांच्यात काम करण्याची क्षमता असते. आणि म्हणून भारत सरकारच्या माध्यमातून सेकंड इनिंगसाठी प्रत्येक पूर्व सैनिकाला कुठला ना कुठला तरी जॉब देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे 60,000 सैनिक दरवर्षी जे रिटायर होतात त्यांच्या प्रत्येकाच्या सेकंड जॉबची व्यवस्था केलेली आहे. आणि अशा रीतीने आम्ही आमच्या जवानांना आणि आमच्या पूर्व सैनिकांना सांगू इच्छितो की भारत सरकार तुमच्याबरोबर आहे, भारताची जनता तुमच्याबरोबर आहे. त्यानंतर भारतीय सेनेच्या महार रेजिमेंटच्या गौरवशाली शौर्य गाथांवर आधारित एक विशेष चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. पाकिस्ताननं पश्चिमेकडे कच्छच्या रणात हल्ला केला
तेव्हा एक महारच्या बहादरांनी पाकिस्तानी फौजांना धुळीत मिळवलं. उत्तरेला आर्म ब्रिगेड सोबत महार बटालियननं शत्रूची कित्येक ठिकाणं उद्ध्वस्त केली आणि पाकी सैनिकांना पिटाळून लावलं. या पराक्रमाकरता बटालियनला असल उत्तर क्षेत्र युद्ध सन्मान आणि पंजाब रणक्षेत्र सन्मान देण्यात आले. छंब आणि जेरियान भागात शत्रूनं जोमानं गोळीबार करत देशाच्या सीमेत शिरण्याचा प्रयत्न केला. केवळ 5 तासात 9 महार बटालियननं सर्व तयारी करत 4 सप्टेंबरच्या रात्री शत्रूच्या हल्ल्यांना तब्बल 8 वेळा परतावून लावलं. या कामगिरीकरता बटालियनला जोरियान कलित युद्धक्षेत्र सन्मान आणि रणक्षेत्र जम्मू काश्मीर सन्मान प्रदान केला गेला. सैनिकांच्या या आगळ्या वेगळ्या गौरव समारंभात शेवटी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शनपर भाषण झालं. आज आपल्या सर्वांकरताच अत्यंत गौरवाचा दिवस आहे की भारताच्या इतिहासामध्ये ज्या महार रेजिमेंटने प्रचंड मोठी शौर्याची कामगिरी केली त्या रेजिमेंटच्या शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव, त्यांच्या कुटुंबियांचा गौरव आज या ठिकाणी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारला मिळाली. खरं तर एक मोठा इतिहास या रेजिमेंटचा देखील राहिलेला आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय प्राचीन काळापासनं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं आमच्या महार समाजाच्या शौर्यगाथा या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाच्या पदांवर आमच्या संपूर्ण त्यावेळच्या महार समाजाच्या सैनिकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या. आणि शिवाजी महाराजांचे किल्ले असतील, संभाजी महाराजांचे किल्ले असतील, या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या महार सैनिकांवर त्या काळामध्ये होती. भारताच्या परंपरेमध्ये 2च गोष्टींना आपण महत्त्व दिलं आहे, एक शौर्याला आणि दुसरं त्यागाला. शौर्य आणि त्याग या 2 गोष्टीच्या आधारावर आपला इतिहास उभा आहे. आणि त्यामुळे जो समाज आपल्या शूरवीरांना विसरतो, जो आपल्या सैनिकांना विसरतो, मातृभूमीकरता बलिदान देणाऱ्यांना जो विसरतो, त्याला वर्तमान तर असतं पण त्याला भविष्य नसतं. आणि म्हणून भारताच्या भविष्याकरता अशा प्रकारची आठवण करणं आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आमचा सामाजिक न्याय विभाग, त्याचे मंत्री, राज्यमंत्री, बार्टी या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो की हा एक महत्त्वाचा सोहळा आज या ठिकाणी आयोजित झाला आहे. आणि यातनं मगाशी रक्षा राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या शौर्याच्या गाथा पाहिल्यानंतर ज्या प्रकारे त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही रेजिमेंट पुन्हा निर्मित केल्यानंतर संपूर्ण समाजातल्या तरुणाईला आव्हान केलं होतं की देशाच्या संरक्षणाकरता आपण सैन्यामध्ये, सैन्य दलामध्ये सामील व्हा. आज अशा प्रकारचा कार्यक्रम आणि या गौरवाच्या गाथा पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की आमची जी तरुणाई आहे या तरुणाईला निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि ते प्रेरणा मिळून आमची तरुणाई सैन्य दलाकडे आकृष्ट होईल. राष्ट्रगीतानं समारंभाची सांगता झाली. सामाजिक न्याय विभागाद्वारा आयोजित या शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांच्या गौरव समारंभानं महार रेजिमेंटच्या शौर्य गाथांना नव्यानं उजाळा दिला. देशाप्रती असलेल्या कर्तव्याची प्रत्येकाला जाणीव करून दिली आणि देशाच्या रक्षणार्थ प्राण तळहातावर घेऊन जगणाऱ्या सैनिकांच्या शौर्य कथांच्या माध्यमातून नव्या पिढीला देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा संदेशही देऊन गेला.